आणि आता पाहूया झी 24 तास इन्व्हेस्टिगेशननं जिल्हा बँकांचा पर्दाफाश केल्याची बातमी। अवकाळीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज थकवली म्हणून एक दोन नव्हे तब्बल 238 ट्रॅक्टर्स जप्त केले। दुसरीकडे त्याच बँकेत शेकडो कोटींचा घोटाळा करून नेते मात्र मोकाट फिरत असल्याचं झी 24 तासच्या या इन्व्हेस्टिगेशन मध्ये उघडकीस आलं। कोट्यावधींचा घोटाळा करणारे हे राजकीय नेते हे मुक्त आहेत, त्यांना मोकळं रान मिळालंय। झी 24 तासनं याचा पर्दाफाश केलाय, याचं इन्व्हेस्टिगेशन केलंय। त्यामुळे कोणत्या बँकेनं हा निजामशाही कारनामा केलाय तेही पाहूया। जिल्हा बँक की निजामशाही? थकबाकीदार शेतकऱ्यांवर जप्ती, राजकीय नेत्यांची सर्रास मुक्ती। झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये जिल्हा बँकांचा पर्दाफाश। 2010चा ट्रॅक्टर आहे, 1,55,000, त्याची सरकारी किंमत आहे 2,80,000 रुपये। हे दृश्य आहे नाशिकच्या आदिवासी बहुल देवळा तालुक्यातलं। जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर आहे 2011चा। इथं सुरू आहे नाशिक जिल्हा बँकेनं जप्त केलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्सचा लिलाव। थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेनं गोरगरीब शेतकऱ्यांचे 238 ट्रॅक्टर्स जप्त केले। जिल्हा बँक एवढ्यावरच थांबली नाही तर इतर 1,524 थकबाकीदार शेतकऱ्यांवर देखील मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली। विजेचं संकट, त्याच्यानंतर पावसाचं संकट, प्रत्येकाचं म्हणजे रोगराईचं संकट। आता करपा आहे कांद्यांवर, कांदा येणं मुश्किल आहे। विनाकारण हे जे साहेब जे NDC वाले करताय ना, हे साप चुकीचं आहे। 6 महिने 12 महिने थांबा बुवा, कर्ज तुम्ही फेडा बुवा, हळूहळू टप्प्याटप्प्याने द्या, असं काहीतरी केलं पाहिजे। शेतकऱ्यांचं मशागतीचं वाण आहे ते, त्यांनी ते ओढून आणलं, सर्व कामं ठप्प होऊन जातात शेतकऱ्याची। आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नाशिक जिल्हा बँकेच्या अजब कारभाराची दुसरी बाजू। शेतकऱ्यांवर तातडीनं कारवाई करणारी बँक मात्र घोटाळेबाज राजकीय नेत्यांच्या पायाशी कशी लोळण घेते याचं धक्कादायक वास्तव झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये उघड झालंय। नाशिक जिल्हा बँकेत तब्बल 347 कोटी रुपयांचा कर्ज वितरण घोटाळा झाला। बँकेच्या आजी माजी संचालकांकडून हे आर्थिक नुकसान वसूल करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे आणि हे आजी माजी संचालक आजी माजी आमदारही आहेत। यात विद्यमान आमदार माणिकराव कोकाटेंकडून 1,87,00,000 रुपये, आमदार नरेंद्र दराडेंकडून 8,89,00,000 रुपये, आमदार दिलीप बनकरांकडून 8,65,00,000 रुपये, माजी मंत्री शोभा बच्छाव यांच्याकडून 2,11,00,000 रुपये, माजी मंत्री प्रशांत हिरेंकडून 11,00,000 रुपये, माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्याकडून 7,21,00,000 रुपये, माजी आमदार शिरीष कोतवालांकडून 1,98,00,000 रुपये, माजी आमदार वसंत गीतेंकडून 1,87,00,000 रुपये, अद्वय प्रशांत हिरेंकडून 8,47,00,000 रुपये, वैशाली अनिल कदम यांच्याकडून 8,54,00,000 रुपये असे तब्बल 29 राजकीय नेते आणि 15 बँक अधिकाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। त्यांच्याकडून एकूण 182 कोटी रुपये वसूल करायचे। धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्यांवर निजामशाहीसारखी सुलतानी गाजवणाऱ्या जिल्हा बँकेनं या नेत्यांच्या नावानं काढलेल्या नोटिशीला खुद्द सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनीच केराची टोपली दाखवत जप्तीला स्थगिती दिली आहे। गरीब शेतकरी आहेत किंवा काही आहेत त्याच्यावर आम्ही कुठली कठोर कारवाई करत नाही। जे जाणून बुजून हेतू पुरस्कार आम्हाला देत नाहीत पैसे असून, त्यांच्यावर आमची कठोर कारवाई चालू आहे। केवळ नाशिकच नव्हे तर राज्यातल्या सर्व जिल्हा बँकेत बडे राजकीय नेते असलेल्या संचालक मंडळींनी असाच धुडगूस घातलाय। जिल्हा बँका हे राजकीय नेते आणि संचालकांची आर्थिक मलिदा लाटण्याची तिजोरी बनली आहे। शेतकऱ्यांचा घात करणाऱ्या या बँकांचं रान कोट्यावधी रुपये थकवणाऱ्या आणि घोटाळे करणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी मोकाट कुरण बनलंय। खरं तर जिल्हा बँक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी असते, अडचणीच्या काळात त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी असते। इतकंच नाही तर पीक कर्ज देऊन त्याला उभारी देण्यासाठी असते। मात्र हे सर्व काही नाशिक जिल्हा बँकेत होताना दिसत नाही। यामध्ये घोटाळ्यांमध्ये असलेल्या सर्व संचालकांना पाठीशी घालून त्यांची मालमत्ता सुरक्षित केली जाते। सहकार मंत्र्यांनी आता याबाबत गंभीरतेनं लक्ष देण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।